हरिओम. अनुभव कथन आहे प्रमोद सिंह चौहान नाशिकवरून. ते असं म्हणतात, संकटात सापडलेल्या आपल्या श्रद्धावान बाळाला त्यातून सोडवण्यासाठी ते सद्गुरुत्व कुठल्याही टोक्याला जाऊ शकते. याचा अनुभव बापूंच्या प्रत्येक श्रद्धावानाला कधी ना कधी घेतलाच असतो. प्रस्तुत अनुभवातील श्रद्धावानाला सुद्धा असाच अनुभव आला. त्याची इब्रत, तो काम करत असलेल्या कंपनीची इब्रत. धोक्यात आलेल्या ह्या श्रद्धावान त्याच्या सद्गुरूंना, बापूंनाच कळकळून हाक मारतो व त्रिविक्रम मंत्र गजर करत आपले काम चालू ठेवतो. आणि म्हणाले, त्यांचा आपण पुढचा अनुभव वाचूयात. काय आहे त्यांचा अनुभव? मी तुम्हासी सहाय्य करीन निश्चित. ते असं म्हणतात, सद्गुरू अनिरुद्ध बापूंचा मला आलेला हा पुढील अनुभव 2 वर्षापूर्वीचा आहे. त्रिविक्रम मंत्र गजरच्या पठणामुळेच बापूंनी मोठ्या संकटातून मला कसे अलगद बाहेर काढले हे माझ्या पुढील अनुभवातून सर्वांना नक्कीच कळेल. मी एका स्टेनलेस स्टील कंपनीमध्ये सिनियर क्वालिटी वर्कर ह्या हुद्द्यावर काम करत आहे. 4 चाकी गाड्यांमध्ये ज्या स्टेनलेस ट्यूब लागतात त्या बँड सो मशीन आम्ही योग्य ते माप घेऊन कापतो. ते कापल्यावर सर्व भाग तपासण्याचे काम माझे आहे. आमच्या विभागात आम्ही एकूण 7 कर्मचारी आहोत. ह्यात 3 कटर, 2 क्वालिटी वर्कर व इतर हेल्पर आहेत. एक दिवशी आम्हाला हे पार्ट्स तातडीने कापून सर्व साहित्य एका ठिकाणी द्यायचे होते आणि त्या दिवशी नेमका 3 पैकी एक कटर कर्मचारी गैरहजर असल्याने माझ्या वरिष्ठांनी ही जबाबदारी मी सिनियर असल्याने माझ्यावर सोपवली. मी लगेच कामाला लागलो. मशीन सुरू केली व 12 तास काम करून आम्ही 1200 तुकडे कापले. कापलेले भाग माप आहेत की नाही हे मोजण्यासाठी विनियर्स माप उपकरणाचा वापर केला जातो. कापलेल्या एका तुकड्याचं माप हे 100 mm असायला हवे होते, पण विनियरने सर्व तुकडे तपासल्यावर मी उशिरा घरी गेलो. रात्रपाळीचा अपार्टमेंट कंपनी आल्या व त्याने काम पुढे सुरू केले. थोड्याच वेळाने मला त्यांचा फोन आला. माझे नुकतेच जेवण झाले होते. आज मशीनवर कोण होतं असे त्यांनी विचारलं. केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की दिवसाचा अपार्टमेंट गैरहजर असल्याने मी कापण्याचे काम केले व ते तुकडे तपासले आहेत. त्यावर त्याने जे सांगितले हे ऐकून माझे धाबे दणाणले. तो म्हणाला, ज्या ह्या विनियर्सने तुम्ही हे तपासलेले तो विनियर्सच खराब झालेला होता, त्यामुळे चुकीचे कापले व तपासले गेले आहे. मी कंपनीतून घरी निघाल्यानंतर काम पुढे सुरू केल्यावर त्याने काही तुकडे कापले आणि ते विनियर्सने तपासले. तेव्हा त्याला शंका आली की विनियर्स बिघडलेला आहे, म्हणून त्याने दुसऱ्या उपकरणाने मी कापलेले तुकडे देखील तपासले. तेही चुकीचं माप दाखवलं होतं. त्यामुळे त्याने मला लगेच फोन लावला. हे घडलेला प्रकार सांगितला. मी लगेच तयार झालो होऊन पुन्हा कंपनीत गेलो आणि त्याला भेटलो. मी कापलेले भाग बघितले व पुन्हा दुसऱ्यांदा उपकरणाने तपासले. माप चुकीचेच दाखवत होते. मी सुन्न झालो होतो. डिपार्टमेंटमध्ये सर्वात वरिष्ठ असल्याने माझ्या सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे काम दिले होते. आता काय करायचं हे कळत नव्हते. मला खूपच चिंता वाटू लागली. मी मोठ्या आई महिषासुरमर्दिनी व बापूंचा धावा करायला सुरुवात केली. बापूंना म्हटलं की बापू धावा आणि मला ह्या संकटातून वाचवा. कंपनीचे नुकसान तर होणारच होते, पण माझ्यामुळे कंपनीचं नाव देखील खराब होणार होते ही भीती वाटत होती. मी लगेचच आमच्या सुपरवायझरला फोन लावला व त्याला घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले, आपण सकाळी बघू. घरी गेल्यावर रात्रभर मी बापूंचा धावा करत जागा होतो. सकाळी लवकरच उठलो. डबा न घेताच कंपनीत गेलो, कारण खूप अस्वस्थ होत होतं. 9 वाजता सुपरवायझर आले आणि लगेच मला भेटले. त्यांनी मला आदल्या दिवशी हे विनियर्स दिल्याने ते म्हणाले की मोठ्या साहेबांना कळले तर ते खूप रागावतील. त्यांनी मला नवीन विनियर्स दिले व 2 तास ओव्हरटाईम थांबून मला पुन्हा सर्व कापलेले भाग तपासायला लागले. साहेब होय इतर सरकारी घरी गेले व मी माझ्या कामाला सुरुवात केली.
एक कापलेला भाग तपासायचो व त्रिविक्रम मंत्र गजर रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा रामा म्हणायचो. अशा प्रकारे त्रिविक्रम मंत्र गजर म्हणत मी 1200 कापलेला भाग तपासला आणि काय आश्चर्य घडलं. तपासलेले बहुतेक भाग बरोबर मापाचेच होते. केवळ 108 भाग चुकीच्या मापाचे होते. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आदल्या दिवशी घडलेला हा प्रकार कळल्यावर रात्री मी स्वतः जे भाग तपासून बघितले होते तेव्हा ते सगळे चुकीचेच माप होते. मीच नव्हे तर ज्याने जी चूक शोधून काढली होती त्या रात्रपाळीच्या अपार्टमेंटनेही ते मोजले होते की ह्या मापात चूक सापडल्यानंतर त्याने मला फोन केला होता. मग आता हे कसे बरोबर माप दाखवतो हे बघून मी निशब्द झालो होतो. मला काय ते कळून चुकले होते. संकटात सापडलेल्या आपल्या श्रद्धावान बाळाला त्यातून सोडवण्यासाठी ते सद्गुरुत्व कुठल्याही टोकाला जाऊ शकते हे मी अनुभवले होते. मी लगेच मोठ्या आई बापूंना मनोमन गहिवरून म्हटलं, तुम्ही मला वाचून माझी लाज राखली. बापू, अशक्य काम तुम्ही शक्य करून दाखवलं. त्यानंतर मी लगेच माझ्या साहेबांना फोन लावला आणि फक्त 108 भाग खराब आहेत, बाकी सर्व व्यवस्थित असल्याने सांगितले व ते 108 चुकलेले भाग हे स्क्रॅपमध्ये टाकून दे. मग मी कंपनीतल्या सर्व मित्रांना आपले काम झाल्याने सांगितले. त्यांनीही आश्चर्य वाटले. माझ्या डोळ्यात मात्र सतत अश्रूंच्या धारा येत होत्या. बापूंनीच मला मोठ्या संकटातून वाचवले. मी बापूंना म्हटलं, बापू, तुमच्या ह्या बाळाला असेच वाचवत राहू. तुमची सेवा भक्ती करून घ्या. हरिओम श्रीराम. छान अनुभव होता.